तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आमची पार्लेजी आणि चहाने दिवसाची सुरुवात झालेली आहे. आज थोडा वेगळा स्टार्ट. तर आता मी चहा बिस्किट खाते आणि मग आजची ब्लॉगिंग स्टार्ट करूया. तर गाईज, आम्हाला लागलेली भूक, सो मी केलेली आहे मॅगी. तर मी सकाळच्या नाश्त्याला मस्तपैकी मॅगी खाऊ आणि मग पोट भरलं का मग दिवसाची सुरुवात. सो गाईज, आज आमच्याकडे काहीतरी स्पेशल आहे. कोणाचा तरी बर्थडे आहे. कोणाचा गेस करा? माझ्या मम्मीचा, म्हणजे सृष्टीच्या मम्मीचा बर्थडे आहे. तर गाईज, मी छान मॅगी केलेली आहे आणि हा बकासुरासारखा खातोय, पण एक कॉम्प्लिमेंट नाही मला दिली की मॅगी छान झाले म्हणून. एवढं बोलली तरी कायच नाही, नो रिस्पेक्ट. तर गाईज, आता आम्ही चाललोय टोकावरच्या घरी. यार किती ऊन आहे यार, इथे खूप ऊन आहे. आणि दुर्वा बरोबर रेडी होऊन आल्या, ती कॅप वगैरे घेऊन आली. आम्ही थोडंसं कॅप वगैरे नाही घेऊन आलो, जवळच जायचं होतं म्हणून नाही घेऊन आलो. तर गाईज, आता आम्ही टोकावरच्या घरी पोचलेलो आहोत. आम्हाला ॲक्च्युली बाळूबाबांनी बोलवलेलं म्हणून आम्ही आलो आहे. आता बघू काय विशेष आहे. आणि गाईज, हा आहे ट्रॅक्टर. आणि इकडे नाही, मला वाटलं काळी आहे वाटतं, कुत्री पण नाही आहे. इकडे बघू शकता तुम्ही वासरू आहे क्यूट असं. तर गाईज, इथे बड्डेच्या पार्टीचं डिस्कशन चालू आहे की संध्याकाळी बड्डे सेलिब्रेशनला काय काय करायचं. तर गाईज, इथे छान छान बकरे आहेत, मस्त खूप सारे आहेत. तर हा चिन्या त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करते. अरे मला येतच नाही. अरे 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 अरे, जाऊ दे जाऊ दे. सक्सेसफुली चिन्याने बकरीला उचललेलं आहे. आता मला वाटतं बाहेर आणायला जाणार आहे. हा उचललं. गेट मधून नाही निघत वाटतं. काढली आला, सक्सेसफुली बाहेर घेऊन आला. मला बघायचं होतं बकरीला, मला असं जवळ घ्यायचं मन करत होतं म्हणून मी त्याला सांगितलं घेऊन येतं. नको नको, तिथेच थांब. तर गाईज, इथे चिक्कू आहे, तुम्ही बघू शकता किती खाली आले चिक्कू. हे चिक्कूचं झाड आहे मस्त. हे काय किती सारे चिक्कू आलेत, भरपूर चिक्कू आहे त्या झाडाला. आणि ते पाठी आंब्याचं झाड आहे. इकडे चिक्कू चिक्कू चिक्कू, नुसते चिक्कू चिक्कू, खूप सारे चिक्कू आहेत. खाली आलेत एकदम. सो गाईज, इथे हे वासरू आहे, ते पण किती क्यूट आहे. त्याला जवळ घ्यायचं आहे. हात लावू का मी? मला जवळ जायचं आहे. बस बस, काही नाही करत. हा काढत तर गाईज, वासरासोबत मस्ती करून झालेली आहे. आता आपण इकडे बघूया. हे पण एक वासरू आहे, ब्लॅकवाला, मस्त क्यूट असं. मला ॲनिमल्स खूप आवडतात. आणि इथे पण आहेत गाई का काहीतरी येत वाटतं. हा, इथे पण गाई आहेत म्हैस आहे इथे, आणि एक गाय पण आहे. आणि इथे एक जर्सी गाय. बाय. तो गाईज, बकऱ्यांनी पण आम्हाला बाय केलंय. तर आता आम्ही निघालो घरी. आणि काळी आमच्या सोबत येते रस्ता दाखवायला आम्हाला घरचा. कुत्री आहे, ती पण पेट आहे इकडची. तर आता आम्ही जातो घरी आणि मग भेटूया घरी गेल्यावर. तर गाईज, आमची संध्याकाळची पार्टी प्लॅनिंग झालेली आहे. पार्टीचा मेन्यू पण ठरलेला आहे. तर व्लॉग पहा, मग तुम्हाला कळेल आम्ही संध्याकाळी काय काय करतो. आता सध्या आम्ही कैरी तोडल्यात, कैरी खातो. आंबट आहे पण छान आहे. मीठ मसाला लावून खाल्ले तर अजून चांगलं लागेल. आता आमच्याकडे आहे ना, तर मी घरी जाऊन करू आणि खाऊ.
तर गाईज आम्ही घरी येतो ना, तर इथे पपया कापलेला आहे, आल्या मस्त पपया. आणि इकडे जसं मी तुम्हाला बोलले की कैरीला मीठ मसाला लावून चांगले लागते, तर वैशाली नाणे आम्हाला कापून देते. आता आम्ही मीठ मसाला लावून मस्तपैकी कैरी खाऊ आणि ही पपया. गाईज आज आमच्याकडे जेवायला पुरी, चपाती, मटर पनीर, श्रीखंड आणि ची भाजी. आणि ही काय घेवडा कुठे, हा ओला राजम्याची भाजी आहे ही. तर काय जसं आमचं मगाशी ठरलं आहे की संध्याकाळचा प्लॅन झालेला आहे, संध्याकाळी काय काय करायचं त्याची तयारी चालू झालेली आहे. वाटणाची तयारी चालू आहे. हे मी खोबरं भाजून घेते वाटण करायला, तर तयारी तर चालू झालेली आहे. आता बघू आपण जेवायला आम्ही काय करणार आहोत, काय स्पेशल आहे हे तुम्हाला व्लॉग पूर्ण बघितल्यावरच कळेल. तर व्लॉग मध्ये असं शेवटपर्यंत पाहत राहा. काय आता आम्ही चाललोय वरती, टेरेसवरती. सो गाईज आपण आलेलो आहोत टेरेसवरती आणि हा व्ह्यू बघा. डोंगर दिसतात, पूर्ण पहाड. आणि इकडे एक रूम आहे आणि हे वरती जायला रस्ता आहे, म्हणजे वरती पण अजून एक फ्लोअर आहे टेरेस सारखं. आणि इथे एक रूम आहे. आता आपण रूम बघायला जाऊयात. तर गाईज मस्त वारा सुटला इथे, थंडगार छान. कारण का पावसाचं वातावरण वाटतंय, पण पाऊस तर नाही पडत आहे, फक्त विजांचा आवाज येतो बस. आपण वरती जाऊया. आली आता तू. गाईज आपण इथून तर व्ह्यू बघितलेला आहे असा सगळा सुंदर. आता आपण अजून एक फ्लोअर वरती जाऊन बघूया तिथून कसा व्ह्यू दिसतो. एक्सायटेड फॉर दॅट. आहे बघा, इथून पूर्ण हिरवं हिरवं गार असं शेत दिसतोय आणि सगळी झाडं वगैरे आहेत. तर गाईज तुम्ही बघू शकता एक फ्लोअर वरती आल्यावरती जो व्ह्यू आहे तो किती सुंदर आहे, म्हणजे अजून सुंदर दिसतोय. तर सृष्टी सांगते की त्यांचे जे शेत आहेत ते तिकडे त्या साईडला लांब आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता हे. आणि इथे चाफ्याची फुलं आहेत खूप सारे. आणि इथे तुम्ही बघू शकता छोटंसं स्विमिंग पूल आहे, म्हणजे पिंपाचा अर्ध असं कपडे धुवायला वगैरे ठेवलं आहे. आणि इथे बघू शकता इथून गावचा रस्ता जातो आणि हा सगळा गावचा व्ह्यू. वारा खूप छान आहे, काय पण होतं. सगळ्यांची अशी घरं आहेत. हा डोंगर आहे ते म्हणे. हा कोणता? वाव गाईज छान व्ह्यू आहे. वारा छान सुटला, असं वाटतं इथेच बसून राहावं मस्तपैकी. गप ना, असे लोक मध्ये मध्ये व्हिडिओ खराब करतात. छान बोलत होती. तर गाईज तिथे पाठीचे डोंगर दिसते ना, तिथे एक मंदिर आहे, तर तिथे आम्ही जाणार आहोत उद्या. सो उद्याचा ब्लॉग पण नक्की पहा. छान वाटतं यार इथे, खूप असे वाइब्स छान येत आहेत, कूल वाइब्स. पण आता आम्हाला खाली जाऊन जेवण करायचं, बिकॉज आमच्याकडे पार्टी आहे, पार्टी. लविंग दिस कुरवंडी वाइब्स. तर गाईज आपलं चिकन आलेलं आहे. तर आता आपण चिकनला साफ करूया आणि त्याला छानपैकी मॅरिनेट करूया, म्हणजे मग नंतर आपल्याला पुढची प्रोसेस स्टार्ट करायला. तर तुम्हाला ह्याच्यापर्यंत कळालंच असेल की आमच्याकडे जेवायला काय असणार आहे. त्याआधी आपण चहा घेऊया आणि मग जेवणाला सुरुवात करूया. सृष्टीने तसे पण कांदे कापायला घेतलेले आहेत. तर चल का आपण पहिले चहा घेऊया आणि मग हे सगळं करूया. तर गाईज आता आम्ही पहिले चहा घेतो आणि मग नंतर तुम्हाला लवकरच भेटते. व्हिडिओ पाहत राहा. तर गाईज आपलं चिकन मस्तपैकी धुवून झालेलं आहे. आता आपण त्याला मॅरिनेट करतो. तर त्यासाठी आपण घेतलेले आहे हळद, मीठ, मसाला, धणाजिरा पावडर, हे सगळं आपण घेतलेलं आहे. आणि आता आपण छान ते असं मॅरिनेट करूयात. तर गाईज आता आपण चिकनला फोडणी द्यायला घेतलेली आहे. त्यासाठी आपण टाकलेला आहे कांदा, म्हणजे पहिले कांदा टाकला, तेल नाही टाकलं. तर गाईज आपण इथे पहिले कांदा टाकला आहे, मग तेल. ओके, थोडीशी वेगळी स्टाईल. आणि मग आपण कांद्याला छान तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत.
तर गाईज इथे आपण वड्यांचं पीठ मळायला घेतलेलं आहे. तर आपण करणार आहोत चिकन वडे. तर तुम्हाला आज आमची रेसिपी कळलीच असेल की आज आम्ही जेवणाला काय करणार आहोत संध्याकाळी. तर आमच्याकडे आहे चिकन आणि चिकन वडे हा मेन्यू असणार आहे आजचा. तर आपण वड्यांचं पीठ मळायला घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घेतलेलं आहे काकडी आणि कांदा ते घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद आणि आपण त्याला छान वड्यांचं पाणी घालून मळून घेऊया. आणि गाईज इकडे आपण ठेवलेलं आहे भात आणि हे आहे चिकन जे आपण बॉईल करत ठेवलेलं. आता तुम्ही बघू शकता छान उकळ आलेली आहे. तर आता हे होऊन जाईल तोपर्यंत आपलं पीठ पण मळून येईल. गाईज इथे आलेली आहे पाल. उचल ना आता. गाईज पाल मेलीच नाहीये. सो गाईज फायनली काकींनी पालीला मारलेला आहे आणि पालीचं झालेलं आहे दी एंड. मंद बदक मंद बदक पागल आहे. फायनली गेलेली आहे दुर्वाने. तर आम्हाला लागलेली भूक म्हणून आम्ही खायला आणलंय. अजून दुर्वा खायला घेऊन येते. थांब ग. तर गाईज आता आम्हाला दुर्वाने तिचा प्रोजेक्ट करायला लावला. सगळ्यांना एक एक काम दिलं प्रोजेक्ट करायचं. तू हे कर तू हे कर. या मॅडम बसून खातात. गाईज कायचा कलर बघा. वाव इट्स सो अमेझिंग. किती छान वाटतं. पिंकिश व्हिडिओमध्ये एवढा नाही वाटत आहे बट ॲक्च्युली असा पिंकिश पर्पल असं झालं आहे. तर गाईज आता आपण चिकनला फोडणी द्यायला सुरुवात केली. आपण आधी कांदा टाकला मग त्यामध्ये जे वाटण केलेलं ते टाकलं आहे आणि आता आपण थोडंसं आणि त्यामध्ये टाकलेली आहे दळलेली डाळ म्हणजे डाळींचं पीठ टाकलं आहे आणि मसाला. तर आता आपण याला छान थोडंसं शिजवून देऊया. तर गाईज आम्ही मगाशी वडे करत होतो पण आम्हाला कोणी शूटच नाही केलं. आम्ही एवढे किती वडे बनवले पण आमचे कोणी व्हिडिओज नाही काढले. सो ते तुम्हाला आम्ही नाही दाखवू शकत. नाही तर आम्ही चिकन वडे बनवले त्याचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले असते की कसे बनवतात वगैरे. पण ठीक आहे आता कोणी शूट नाही केलं म्हणून. तर आता आपण बघूयात हे थोडं चिकनचं जे वाटण आहे ते थोडं शिजून देऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जे आपण आधी मगाशी शिजवलेलं चिकन केलेलं आहे ते थोडं बॉईल करून त्यात टाकणार आहोत. तर गाईज आता सगळे आलेले आहेत आणि नाव इट्स टाइम फॉर बर्थडे सेलिब्रेशन. टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. सो गाईज हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल. हा एक जस्ट रॅन्डम ब्लॉग होता बिकॉज आज आम्ही कुठे काय फिरायला गेलो नाही. सो मी विचार केला की आज आपण दिवसभरात काय काय करतो ते आपण ब्लॉगमध्ये दाखवू म्हणून मी हा एक रॅन्डम ब्लॉग केला. आणि बस आम्ही जी काय घरात मजा मस्ती वगैरे केली ते मी या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. आणि आज आमच्याकडे फक्त बड्डे सेलिब्रेशन होतं तर ते मी दाखवलं आहे. आणि बाकी आमचं जे रॅन्डम जो आमचा डेली रुटीन असतो मजा मस्ती जे काय करतो ते सगळं होतं. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल. तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि उद्या पण आम्ही कुठेतरी फिरायला जायचं डिसाईड केलं तर तो पण ब्लॉग लवकरच येईल. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल नोटिफिकेशनचा आयकन दाबा म्हणजे तुम्हाला उद्याची पण व्हिडिओची अपडेट लगेच मिळेल. तर आजचा दिवस तर संपलेला आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि उद्या मी येत आहे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत अशाच व्हिडिओ पाहत राहा. बाय.